नवी मुंबई येथे ठाकरे शिवसेना आमदार वरुण सरदेसाई यांनी पक्षाच्या नवीन कार्यालयाचे उद्घाटन केले. यावेळी त्यांनी राजकीय प्रतिक्रिया देत शाळा इंग्रजी करण्याच्या प्रयत्नांचा विरोध आणि आर्थिक तसेच शहरी विकासाच्या धोरणांवरील पक्षाची भूमिका स्पष्ट केली. सरदेसाई यांनी म्हटले की हिंदी सक्तीच्या विरोधात लढा दिला आहे आणि भविष्यात अशा धोरणांविरोधात सभागृहातच नाही तर रस्त्यावरही लढा दिला जाईल. त्यांनी अर्थसंकल्पावरील भूमिका स्पष्ट करत सांगितले की मागील 6 वर्षे प्रशासनाने अर्थसंकल्प मांडला, आता लोकप्रतिनिधी मांडत आहेत आणि जनतेला अपेक्षित असलेल्या गोष्टींचा समावेश होईल. भाजप आणि शिवसेना नावापुरतेच राज्यात आहेत, मात्र अनेक महानगरपालिकांमध्ये एकमेकांवर वाद आणि कुरगुडी सुरू आहे. साताऱ्यामध्ये पालकमंत्र्यांना फरफटत नेले गेले. संभाजीनगर जिल्हा परिषदेतही वाद झाल्याचे त्यांनी नमूद केले. सरदेसाई यांनी एज्युसिटी प्रकल्पावर टीका केली. ते म्हणाले, देशात रँकिंग चांगले नसलेल्या युनिव्हर्सिटीज नवी मुंबईमध्ये आणण्याचा घाट घातला जात आहे. एका प्रायव्हेट पार्टनरला सहभाग देऊन 49% शहर दिले जात आहे. सिडको आणि नवी मुंबई महानगरपालिकेचे प्लॉट कॉन्ट्रॅक्टरांना बोली लावून दिले जात आहेत. स्थानिक भूमिपुत्रांना डावलून ही पद्धत सुरू आहे. सरदेसाई यांनी आपल्या भाषणात ज्योती वाघमारे आणि संजय राऊत यांच्या टीकांचे महत्त्व नसल्याचे सांगितले आणि त्यांच्या पक्षाची भूमिका ठाम असल्याचे स्पष्ट केले. बाईट, वरुण सरदेसाई, आमदार, ठाकरे शिवसेना. इकडे आलेला आहात. 2 नगरसेवक किती महत्त्वाचे आहेत आणि कार्यालयाचं काय होईल? नाही, आज एक अतिशय आनंदाचा दिवस आहे, कारण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नवी मुंबई महानगरपालिकेच्या कार्यालयाच्या उद्घाटनाला मला इकडे येण्याची संधी मिळाली. खरं तर ही जी निवडणूक झाली, या निवडणुकीमध्ये आमचे अनेक उमेदवार हे खूप कमी फरकाने त्यांचा पराभव झाला. या निवडणुकीमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि त्यासोबतच इकडे महाविकास आघाडी सुद्धा एकत्रित होती आणि जे काही पक्षाचा पैशाचा जो काही सगळा महापूर याचा पूर्ण नवी मुंबईने पाहिला, याच्या विरोधात लढत देत सुद्धा आमचे शिवसेनेचे आमचे विशाल साणे असतील, विशाल विचारे असतील, हे दोघे विजयी झाले. म्हणालो तसं अनेक उमेदवार हे थोड्या फरकाने त्यांना पराभवाला सामोरं जावं लागलं. असं असलं तरी या संपूर्ण नवी मुंबईमध्ये ठाकरे ब्रँडला, ठाकरे कुटुंबियांना मानणारा खूप मोठा वर्ग आहे आणि तोच विचार, तोच आवाज बुलंद करण्याचं काम आमचे दोन्ही नगरसेवक, मनसेचे नगरसेवक आहेत, ते सगळे मिळून एकत्रित करतील अशी मला पूर्ण. पहिल्याच महासभेमध्ये सत्ताधाऱ्यांनी इंग्रजी सक्तीची अशा प्रकारच्या शाळा करण्याचा आघात घातलाय. तुमच्या 3 नगरसेवकांनी त्याला प्रखर विरोध केला. आपली भूमिका काय? नाही, नक्कीच ना, केला पण पाहिजे. आपल्याला माहिती असेल की केवळ नवी मुंबई नाही, मुंबई असेल आणि जवळपासच्या या सगळ्या MMR मधल्या ज्या काही महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या, यामध्ये मराठी आणि हिंदी सक्तीच्या विरोधात, म्हणजे मराठीच्या बाजूने आणि हिंदी सक्तीच्या विरोधात ठाकरे बंधूंनी सगळ्यात जास्त आक्रमक भूमिका ही घेतली होती. सुरुवातीपासून शिवसेना असेल किंवा मनसे असेल, या दोन्ही पक्षांची भूमिका राहिलेली आहे आणि आता खास करून नवी मुंबई ही स्थानिक भूमिपुत्रांची असं म्हणायचं मतं घ्यायची आणि एकदा निवडणूक झाल्यानंतर मग नंतर परप्रांतीयांची मतं अट्रॅक्ट करण्याकरता मराठी शाळा बंद करून इंग्रजी शाळा सुरू करायच्या. हे जे काही घाट आत्ताचे सत्ताधारी घालतायत, याच्या विरोधात केवळ त्या महासभेतच नाही तर यापुढे सुद्धा आमचे सगळे नगरसेवक हे आवाज उठवतात. योगायोगानं विधिमंडळामध्ये तुम्ही हा अर्थसंकल्प अनेक पाहिलेले आहेत. आज नवी मुंबई महानगरपालिकेचा अर्थसंकल्प सादर होत आहे. काय अपेक्षित आहे? अपेक्षित हेच आहे की मला असं वाटतं जवळपास नवी मुंबईला किती 6 वर्ष झाली, 6 वर्षानंतर पहिल्यांदा लोकप्रतिनिधी आणि नगरसेवक असताना हे अर्थसंकल्प सादर होते. त्यामुळे गेल्या 6 वर्षामध्ये केवळ प्रशासनाच्या माध्यमातून हे सादर होत होतं आणि त्यामुळे आता जी इकडच्या नागरिकांची मागणी आहे, ज्या मूलभूत सोयी सुविधा आहेत, याला अनुसरूनच कुठेतरी हे अर्थसंकल्प असेल आणि त्या संदर्भात एकदा त्याचं सादरीकरण झालं त्यानंतर आमची जी पक्षाची भूमिका असेल ते आमचे पक्षाचे सगळे नगरसेवक विधिमंडळ. विरोधी पक्ष राहिले बाजूला, सत्ताधाऱ्यांमध्येच कुरघोडीचं राजकारण या ठिकाणी सुरू आहे. भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना शिंदे गटांमध्ये कुरघोडीचं राजकारण सुरू आहे. शिवसेना शिंदे गट असे म्हणते, म्हणजे महायुतीमध्ये असताना सुद्धा असं म्हणते की आपण हुकुमशाही पद्धतीने अशा प्रकारचं सभागृह चालवत आहे, हे बरोबर नाही. हे सगळं महासभेमध्ये, मागच्या 2 महासभेमध्ये सगळं चित्र. मला असं वाटतं की आज जी त्यांची परिस्थिती आहे, हीच परिस्थिती त्यांची संपूर्ण महाराष्ट्रभर झालेली आहे. नावापुरते आज जरी ते महाराष्ट्राच्या सत्तेत असले तरी आपण पाहिलं तरी नवी मुंबईमध्ये हीच त्यांची परिस्थिती आहे. ठाणे महापालिकेमध्ये सुद्धा त्यांचा महापौर असताना सुद्धा, भाजपचा उपमहापौर असताना सुद्धा भाजप त्यांच्या विरोधात आंदोलन करतं. गेल्या आठवड्यामध्ये आपण साताऱ्यामध्ये त्यांच्या पालकमंत्र्यांचं कसं त्यांना फरफटत बाहेर घेऊन गेले ते आपण डोळ्यांनी पाहिलं.
छत्रपती संभाजीनगरच्या जिल्हा परिषदेत काय झालं ते पाहिलं. कल्याण डोंबिवलीत सुद्धा त्यांच्या आपापसातले मतभेद हे आता उघड झालेले आहेत आणि त्यामुळे ही आता संपूर्ण महाराष्ट्रभरची परिस्थिती आहे. नवी मुंबईमध्ये तर इकडचे स्थानिक भाजपचे नेते असतील, गणेश नाईक साहेब यांनी तर वारंवार थेट एकनाथ शिंदेंवर अनेक वेळा आरोप सुद्धा केलेले आहेत. ते मीडियाच्या माध्यमातून आम्ही सगळ्यांनी पाहिलेले आहे. त्यामुळे मला यामध्ये काही फार नवल वाटत नाही. अगदी शेवटचा प्रश्न आहे की ज्योती वाघमारे म्हणतात की पुढच्या काही काळामध्ये प्रचंड मोठा भूकंप पाहायला मिळेल. उद्धव ठाकरे, बाळासाहेब, शिवसेना गटाचे अनेक नेते ते आमच्या संपर्कामध्ये, आमदार, खासदार संपर्कात तर सगळ्यांच्याच असतात. त्यांचे सुद्धा अनेक लोक हे आमच्या संपर्कात असतात. मला असं म्हणायचंय की आता महाराष्ट्रामध्ये सत्ताधाऱ्यांकडे जवळपास 220 आमदार आहेत. 220 आमदार असताना केवळ 40 आमदार हे विरोधात आहेत. तुमच्याकडे आता ज्या काही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्या त्यामध्ये सुद्धा महायुतीच्या माध्यमातून मी म्हणालो तसं किती मोठ्या प्रमाणात सत्तेचा, पैशांचा वापर झाला हे सगळ्या जनतेने पाहिलं, आम्ही पाहिलं. एवढं सगळं असताना तुम्हाला अजूनही हाव का हेच मला कळत नाही. तुमच्याकडे जे कार्यकर्ते आहेत यांना घेऊन तुम्ही पुढे का जात नाही? वारंवार दुसऱ्यांनी जन्माला घातलेली पोरं तुम्हाला का खांद्यावर घ्यावीशी वाटतात? हा प्रश्न मला वाटतं त्यांना आता जनतेने विचारला आता हे तुमच्या अगदी शेवटचं 3 नगरसेवक आहेत, म्हणजे मनसेचा नगरसेवक मी तुमचा नगरसेवक गणतो, कारण तुम्ही एकत्र आहात. कशा प्रकारचं पाठबळ राहणार आहे या तिघांसाठी? नाही, तिघांसाठी संपूर्ण पक्ष त्यांच्या मागे भक्कमपणे उभा आहे. मी आज इकडे खास करून आलो याचं एक वेगळं कारण हे सुद्धा, कारण आता जरी हे दोघं नगरसेवक असले, विशालता गेल्या वेळी सुद्धा होता, तरी ते मी जेव्हापासून युवा सेनेचं काम करतोय तेव्हापासून हे दोघं माझे युवा सेनेतले सुद्धा सहकारी राहिलेले आहेत. दोघे युवा सेनेचे विस्तारक होते. त्यावेळी आपल्याला आठवत असेल, मी जेव्हा कॉलेजमध्ये होतो तेव्हा माझा सहकारी चेतन नाईक हा तेव्हा त्यांनी निवडणूक लढली, तो देखील इकडे नगरसेवक होता. काही फरकांनी, कमी मताच्या फरकांनी यावेळी त्याचा पराभव झाला, तरी त्याला सामोरं जावं लागलं. तरी माझे सगळे जुने सहकारी आहेत, त्यामुळे त्यांनी मला बोलवलं म्हणून मी इकडे आलेलो आहे. तुम्ही म्हणाला तसं मनसेचे जरी ते त्या पक्षातले असले, हे ठाकरे कुटुंबियांचे नगरसेवक आहेत. त्यामुळे आम्ही जे तिन्ही नगरसेवक हे 100% ठाकरे ब्रँडचा आवाज हा महापालिकेत करत करत तुमचे 5 संजय राऊतांची कॉलर पकडली, यात किती तथ्य आहे? नाही, असं काहीतरी उगाच कसं असतं, ज्या गोष्टीला अर्थच नसतो त्याला आपण त्यावर आपण काहीतरी बोलून उपयोग नाही. त्यामुळे या गोष्टींना मी काय अजून उत्तर देऊन सुद्धा मी प्रसिद्धी देऊ इच्छितो. एज्युसिटीचा मुद्दा देखील अधिवेशनात आपण उचललेला, नेमकं काय कारण आहे, का नेमकं? नाही, एज्युसिटीचा जो विषय होता तो माझ्या मनामध्ये आणि सगळ्यांच्याच महाराष्ट्रातल्या जनतेच्या मनामध्ये प्रश्न झाला पाहिजे. तो म्हणजे जो काही आपण बाहेरच्या युनिव्हर्सिटी या नवी मुंबईमध्ये आणण्याचा घाट घालतोय, त्या युनिव्हर्सिटीजचं त्यांच्या देशातच रँकिंग हे चांगलं नाहीये. आणि त्यासोबतच एक जो प्रायव्हेट पार्टनर इकडे घेतलेला आहे, आपल्याला माहिती असेल कुठलाही प्लॉट जर द्यायचा असेल तर तो टेंडर केला जातो. पण एज्युसिटी निर्माण करत असताना एक प्रायव्हेट कंपनी आहे, त्याला जवळपास 49% शेअर आहे आणि त्या फॉरेन युनिव्हर्सिटीजचा बाकीचा शेअर आहे. पण नक्की हा पार्टनरला का 49% एवढा मोठा शेअर दिला जातोय, हा सुद्धा एक खूप मोठा प्रश्न आहे. आणि त्यासोबतच आपण चांगलं शिक्षण द्यायचं म्हणतो, पण ज्या युनिव्हर्सिटीना आपण इकडे बोलवतोय त्या युनिव्हर्सिटीजमध्ये त्यांच्या देशातच विद्यार्थी जायला मागत नाहीत. मग आपल्या देशातले जे विद्यापीठ आहेत त्यांना चांगल्या सोयी सुविधा द्यायच्या की बाहेरच्या फालतू आणि गालगोटी यासारख्या युनिव्हर्सिटी इकडे आणायचा, हा एक विषय आहे. त्यासोबतच आपल्याला माहिती असेल की नवी मुंबई भागामध्ये MIDC किंवा सिडकोच्या माध्यमातून जे काही टेंडर दिले जात आहेत, जे काही प्लॉट दिले जात आहेत, यामध्ये स्थानिक भूमिपुत्रांना कुठेतरी बाजूला ठेवून केवळ कॉन्ट्रॅक्टर किंवा केवळ जास्तीत जास्त बोली लावणारा, बोली म्हणजे थेट पण आणि दुसऱ्या बाजूची पण, या सगळ्यांना हे प्लॉट दिले जात आहेत. या संदर्भात सुद्धा मी वारंवार गेल्या अधिवेशनामध्ये आवाज उचललेला आहे आणि पुढे देखील नवी मुंबई महापालिकेचे जे कुठले प्रश्न असतील आमचे सदस्य जर आम्हाला सांगतील तर महाराष्ट्राच्या विधिमंडळात सुद्धा आम्ही त्याचा आवाज उचलू. थँक्यू.